महाराष्ट्र शासनाची राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत मानधन सन्मान योजना ही वृद्ध कलावंत मानधन योजना म्हणून ओळखली जाते। या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांना दरमहा 5,000 रुपये मानधन दिलं जातं। वाढत्या महागाईच्या काळामध्ये हे 5,000 रुपये मानधन पुरेसे नसून या मानधनात वाढ करून ते 10,000 रुपये करून अहिल्यानगर जिल्हा मोठा असल्यानं मानधनासाठी निवड मर्यादा म्हणजेच इष्टांक किमान 500 इतका करण्यात यावा, अशा प्रकारच्या मागणीचं निवेदन अहिल्यानगरचे आमदार संग्राम भैया जगताप यांना देऊन आगामी अधिवेशनातून याबाबत आपण आमच्या मागण्यांचा विचार करून आवाज उठवावा, अशा प्रकारची मागणी गोंधळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि कलावंत मानधन सन्मान योजनेचे अशासकीय सदस्य दशरथ नारायण धुमाळ यांनी केली आहे। भारतीय संस्कृतीचा ठेवा आणि समाज प्रबोधनाचे महान कार्य हे लोक कलावंत करत असतात। सध्याच्या महागाईच्या काळामध्ये शासन 5,000 रुपये मानधन देतं, परंतु ते तुटपुंज आहे। त्यामुळे त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी सांस्कृतिक निवेदन देण्यात येणार असून शासनानं अत्यंत सहानुभूतीनं आणि गांभीर्यानं विचार करून मानधनात वाढ करण्याची मागणी लोककलावंतांकडून केली जाते। मी दशरथ नारायण धुमाळ, अहिल्यानगर, हिंदवी रेणुकाई समाज संघटना महाराष्ट्र या संस्थेचा एक प्रतिनिधी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करीत आहे आणि लोककलावंतांसाठी अनेक योजना त्यांच्या मानधनामध्ये वाढ व्हावी असं मी सांस्कृतिक मंत्री साहेब, अहिल्यानगरचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांना निवेदन दिले आहे की लोककलावंत हे काही आजचं नाही आहे। लोककलावंत हा पारंपरिक पिढ्याने पिढ्या असा 5,000 वर्षापूर्वीचा लोककलावंत याला पूर्ण ते असे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रात, भारत देशात फिरत असतात। शहर, गाव, तांडा, वस्ती, डोंगर अशा ठिकाणी जाऊन ते आपल्या संस्कृतीचं जतन करीत असतात। ते खऱ्या अर्थाने भारत देशाचे संस्कृती जतन करणारे आणि रक्षण करणारे असे आपले लोककलावंत यांना महाराष्ट्र शासनाने 10,000 रुपये मानधन करावे असे मी सरकारला सांगू इच्छितो आणि यांच्या मुलाबाळांचा विचार करून त्यांची उपजीविका ह्या धंद्यावर चालत आहे कलावंतांच्या ह्याच्यावर, परंतु त्यांचं वय 50च्या पुढं झाल्यानंतर त्यांना कुठलंही कला सादर करता येत नसती। त्या कारणाने त्यांना मानधन जास्तीत जास्त आज तरी 10,000 रुपये करावे असे मी रेणुका माता चरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय